अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तंबाखूच्या पुड्यांवर पंढरपुरी हे पवित्र नाव, ओम हे धार्मिक चिन्ह तसेच गाय नाव व प्रतीकांचा कथित गैरवापर होत असल्याच्या निषेधार्थ माझा गाव माझा अभिमान संघटनेने कोपरगाव तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले धरणे आंदोलन व आमरण उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर दिनांक 23 जुलै 2026 तुर्तास स्थगित करण्यात आले आहे। प्रशासनाने संघटनेच्या निवेदनाची दखल घेत हे प्रकरण पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी जिल्हा अन्न व औषध प्रशासन FDA तसेच ट्रेडमार्क कार्यालय मुंबई यांच्याकडे वर्ग केल्याचे लेखी स्वरूपात कळवले आहे। यानंतर संघटनेने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला। संघटनेने संबंधित तंबाखू उत्पादनांवरील धार्मिक व सामाजिक प्रतीकांच्या वापरावर कायमस्वरूपी बंदीची मागणी केली असून अंतिम व ठोस कार्यवाही होईपर्यंत या प्रकरणावर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे। तसेच अपेक्षित कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। माझा गाव माझा अभिमान कोपरगाव यातर्फे गाय आणि गाय दूधत असलेले व्यक्तीचं चित्र आणि ओम पंढरपूर, ओम आणि पंढरपूर तीर्थक्षेत्र असलेले या तंबाखू पॅकेटावरून हे दोन्ही नावं काढून टाकण्याची व चित्र काढून टाकण्याची मागणी करता दिनांक 16/7 पासून कोपरगाव तहसील कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन चालू होतं। आज 23/7 पासून 7 दिवसात जर प्रशासनाने जर कारवाई जर नाही केली तर 23/7 पासून आमरण उपोषण सुरू करणार आहोत असा आम्ही इशारा दिला होता। त्यानुसार आज 23/7/2026 रोजी सकाळी 12 वाजेपासून आज आम्ही आमरण उपोषणास सुरुवात केली। काल म्हणजे जंतर मंतरवर झालेल्या हल्ल्यावर त्या विद्यार्थ्यांच्या भावनेसाठी आज आम्ही गाव बंद होतो म्हणून गावला पाठिंबा देण्यासाठी 12 वाजेनंतर आम्ही आमरण उपोषण सुरू केले। त्यानंतर आज प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन प्रशासनाने दिलेल्या पत्रानुसार प्रशासनाने जिल्हा कोपरगाव तहसील कार्यालयाने जिल्हा अन्न औषध प्रशासन, ट्रेडमार्क मुंबई तसेच आयुक्त ऑफिस यांना 3 ठिकाणी पत्र काढण्यात आले। प्रांत ऑफिस यांना पत्र काढले। त्याच्यानंतर मुंबईचं इथलं एंटॉ हॉलच्या तिथलं कार्यालयाला पत्र काढलेलं आहे, ट्रेड रजिस्ट्रेशनचं। FSSAIचं त्याला पण पत्र काढलेलं आहे। हा जो विषय आहे हा गाय दूधत असलेले व्यक्ती या गाय आणि तंबाखू पाकिटावर होता। तर आमचा तंबाखू विक्रीला याला कशाला हे नाही आहे, पण ते गायला जर 2024 साली राज्यमाता गोमाताचा दर्जा दिलेला आहे शासनाने, तर त्या JR नुसार या पाकिटावरून गाय आणि गाय दूधत असलेले व्यक्तीचे चित्र त्वरित हटवावे ही प्रशासनाला आम्ही मागणी केलेली होती। त्यानुसार त्यांनी पत्र दिलेले आहे। त्यांच्या विनंतीनुसार आम्ही वेळ दिलेला आहे। जर हा नाही झालं तर आम्ही परत 14 ऑगस्टला किंवा 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट किंवा 14 ऑगस्टपासून परत आम्ही बेमुदत आंदोलनास बसणार आहोत। याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि हे जर सगळं बिअर बारवरील किंवा हॉटेलावरील फटाकड्यावरील बिडीवरील नावे हटली तर मग ह्या पुडीवरील पाकिटावरील नाव का हटत नाही? हा बलाढ्य व्यापारी, काही राजकारणी लोक, काही शासकीय अधिकारी यांना हाताशी धरून हात मिळवणी करून हा जो गोरखधंदा चालवलेला आहे हा कुठंतरी थांबवावा अशी आम्ही विनंती एवढं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।